लहानपणीच आईला गमावलेले मी सतत देवाला प्रश्न विचारायचे, आता कसे करू, कशी संकटांना तोंड देऊ. खूप वाईट अशा बिकट परिस्थितीत मी अडकले होते. देवावर तर मात्र पूर्ण विश्वास होता, पण देव माणसाच्या रूपात येऊन मदत करतो हे मी पहिल्यांदाच अनुभवलो. ते म्हणतात ना, ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतोच. माझा देव माझ्या आयुष्यात ही माऊली घेऊन आला, जी माझा जीव जाणत होती, जपत होती. आणि नुसतंच एवढे नाही, आयुष्यात हरलेले असताना नव्याने कसे उभे राहायचे हे मला माझ्या माऊलीने शिकवले. आणि हळूहळू आयुष्याची गणितं सोपी होत गेली. आपलं चित्त तुम्ही बांधून ठेवा, कशात तरी गुरपटून ठेवा त्या मनाला. किती पुढं काही येऊ दे, हलता कामा नाही, डगमगता कामा नाही. ही बोलली म्हणून मला ते नाचायचंय, ही चुकीचं आहे का, वाईट आहे का, चांगलं आहे, कशाने कसल्या कर्माने आणले कुणाला माहिती. म्हणजे ती भीक मागत, त्याच्या मागं मी पण भीक मागायची. माझे पाहून माहिती बरं आहे ना, मला तुझं काही नको बाई, मी समाधानी. बरोबर आहे. असं करा, सगळं आपल्याकडे, आपल्या हातात. फक्त त्याचा बाजार भांडवल एवढंच. थोडं 60 वर्षाचं असताना काम करताय तुम्ही. तो देतोय, मी कसली करते. काढले ह्याच्यात डोळ्याची गड्डी. अरे वा, खाऊन बघ, खाऊन.